तर नमस्कार मित्रांनो, मी विलास जाधव. तर लाँग व्हिडिओमधला सगळ्यात फर्स्ट ब्लॉग आपला हा आहे. फर्स्ट ब्लॉग शूट करतो आहे मी. तर आज रविवार असल्यामुळं जॉबला आपल्याला सुट्टी आहे. तर आज आपल्या शेतामध्ये कांदे लावायला चालू आहे. तर गमजा वगैरे टाकून, कारण ऊन खूप पडलेलं आहे, गमजा वगैरे टाकून मी शेतामध्ये आलो आहे. आणि सगळ्यात पुढे येऊन मी अगोदर आमच्या शेतातलं हे रोप आहे बघा, कांद्याचं रोप उपटतो आहे. कारण आमच्या शेतामध्ये तिकडं पलीकडं कांदे लावायचे. लेबर आल्याच्यानंतर हे रोप घेऊन जाऊन तिकडं जायचं आहे. तर आमच्या फादरने जेव्हा रोप टाकलं होतं ते हे टाकलेलं आहे पंचगंगा सीड्स ओनियन निफाड सिलेक्शनचं. तर जवळपास या रोपाला 45 दिवस झाले. त्याच्यानंतर हे रोप लावण्यासाठी व्यवस्थित झालेलं आहे. आणि हे बघू शकता तुम्ही रोपाची क्वालिटी. आणि आता लेबर आल्याच्यानंतर आपल्याला हे रोप लावायचं आहे. तर जवळपास मित्रांनो, तर हे रोप टाकल्यापासून ह्याला 2 वेळेस चिमटावं लागतं. चिमटावं लागतं म्हणजेच तुम्हाला वाटेल की आता रोपाला काय चिमटे घ्यायचेत काय हो? तर ते चिमटे घ्यायचे म्हणजेच चिमटावं लागतं, म्हणजेच याच्यात जे काही तण वगैरे आलेलं आहे ते तण वगैरे आपल्याला काढून टाकावं लागतं. तरच रोपाची क्वालिटी ही अशी होते मित्रांनो. तर जर काय ह्याला पिळा वगैरे पडला, आळी वगैरे आली तर ह्याला फवारावं पण लागतं. एवढी काळजी ह्या रोपाची घ्यावं लागते. आता हे रोप उपटून परत याचे आपल्याला कांदे लावायचे. रोपाची क्वांटिटी जर सांगायची झाली तर जवळपास आपले हे अर्धा किलोचे, अर्धा किलोचे आहे. जवळपास हे 3 पुढे आहेत. हे पूर्ण 3 पुढे आहेत. तर एका पुढ्याची किंमत असते 1200 रुपये. तर 12 त्रिक 3600 रुपयाचं हे पूर्ण रोप आहे. 45 दिवसांनी हे रोप लावायला येते. तर हे लावल्याच्या नंतर परत आपल्याला इकडं कांदे लावायचे खालच्या शेतामध्ये तिकडं. तर ते खालच्या शेतामध्ये कांदे लावल्याच्या नंतर परत ते 3 महिन्याच्या नंतर काढणीसाठी येतात. तर त्याला किती प्रॉफिट होते, काय होते ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपला हा फर्स्ट ब्लॉग आहे. तर याच्यामध्ये असेच आणखीन ब्लॉग आपल्याकडं येत राहतील. तर बघूया आपण. तर हे आहेत आपल्या अगोदरच्या लॉटमध्ये लावलेले कांदे. तर ह्याच्यामध्ये अगोदर सोयाबीन होती. तर हे सोयाबीनचं तुम्ही बघू शकता, सोयाबीनचं किती मोठं तण झालं. हे पूर्ण तण काढण्यासाठी आपल्याला लेबर लावून हे पूर्ण तण काढून घ्यावं लागेल. तर मला ह्याच्यातलं जास्त काही माहिती नाही. ह्या कांद्याला जवळपास आता महिना झालेला असेल. ह्याच्यातलं जास्त काही माहिती नाही. ते म्हणतात ना, लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः, हां तसं. तर आपल्याला काय माहिती नाही जास्त. बघूया. तर मित्रांनो, शेतामध्ये काम करून हे जे सुख आहे आंब्याच्या झाडाच्या सावलीला बसण्याचं, हे आमचं आंब्याचं झाड आहे, त्याच्या सावलीला बसलो मी. शेतामध्ये काम करून हे झाडाच्या सावलीला बसण्याचं सुख तुम्हाला कुठल्याही एसीमध्ये भेटू शकत नाही मित्रांनो. एकदम भारी वाटतंय मला. सावलीमध्ये बसलो मी आंब्याच्या झाडाच्या. खूपच भारी वाटतंय खरंच. आता आम्हाला शेतकऱ्यांना दिवसा लाईट नसल्यामुळं आता इंजिन चालतंय, इंजिनचं डिझेल संपलंय म्हणून इंजिनवरच दारे वगैरे धरावं लागतात, कांदे लावावं लागतात. डिझेल संपलं म्हणून डिझेलची कॅन घेऊन मी चाललो आहे डिझेल आणायला. इंजिनसाठी डिझेल आणायला गेलतो, डिझेल घेऊन आलो. आता मला ह्याच्यामध्ये डिझेल टाकायचं आहे. ऊन पण खूप भरपूर पडले आणि भूक पण लागली. आता दुपारचं जेवण वगैरे करावं लागेल थोडंसं. शकतात दिवसभर काम करून एवढे जे खालच्या शेतामध्ये जे कांदे लावलेत आमच्या, तेवढे कांदे लावलेत. बाकी इंजिनवर लावलेत, दोघं तिघांनीच लावलेले आहेत. लेबर तर काय सकाळपासून वाट पाहून लेबर तर काय आलेलं नाही. त्यासाठी आता दिवस मावळला आहे. तर मित्रांनो, असेच लाँग व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आता येत राहतील. आणि कांद्याला प्रॉफिट किती होतं आहे, सगळे आमच्या शेतामध्ये आम्ही काय लावतो, कसं लावतो, किती मजूर लागतो, त्याचा खर्च किती आणि त्याचा आपल्याला प्रॉफिट किती होतं आहे, याची सगळी माहिती मी तुम्हाला अशा लाँग व्हिडिओजमध्ये देत राहील. त्यासाठी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.